हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. डिझाईन विथ संगीतामणी. कशा मैत्रिणी हो, मजेतच असणार. आज मी तुमच्यासोबत एक आयडिया शेअर करणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच मी नवीन नवीन आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपण बघूया कटोरी ब्लाऊज सोप्या पद्धतीने कसं करायचं, ब्लाऊजवरती माप कसं काढायचं. पर्यंत बघूया आपण. कटोरीचं माप काढायचं आहे. इथं 30 इंची कटोरीचं माप काढायचं आहे. 30 आणि 33 इंचीची बघूया. इथं सेम आपण तिथं हाईट उंची वगैरे तेवढी 15 रेडी 14 रेडी आहे तर 15 इंच घेऊया. गळा पण सेम, इथं कमर पण तेवढीच घेऊया. खालची 40 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊया. इथं मेजरमेंटसाठी इथं आता आपण 1 ते 1.5 इंच मार्जिन सोडूया. आता इथं पूर्ण आपल्याला 5.5 घ्यायचं आहे. 2.25चा गळा आहे. 5.5 इंचवर मार्किंग करून इथं आपल्याला इथं 6 इंच घेऊया. अर्धा इंच सिलाईमध्ये जाणार आहे. इथं आपण 40 घेऊया की आपल्याला इथे 33चं माप द्यायचं आहे. तर क्रॉसवरती 1 इंच मार्किंग करून घ्यायची. तर गळा किती रेडी बघूया आपण. पुढचा गळा किती घ्यायचा आहे. ब्लाऊजवरती माप घेऊन सने मी कटोरीचं माप तुमच्यासोबत शेअर करते. बॅकचा एक 11 आहे तर पुढचा कमी आहे. पुढचा आपण इथं 6 इंच घेऊया. अर्धा इंच सिलाईमध्ये जाणार आहे. बरोबर 5.5 इंच रेडी होईल. 6.5 वर इथे मार्किंग करून घ्या. खाली 2.5 बॉक्स 2.5चं तयार करून घ्यायचं फ्रंटचं. असं व्यवस्थित इथं बॉक्स तयार करून घ्यायचं. इथं पण अर्धा पाऊण इंचवर आपण असं मार्किंग करून घ्यायचं राऊंड, कारण की आपल्याला राऊंड नेक हवा आहे. इथं शोल्डर सिलाईमध्ये जाणार आहे. इथं सिलाईमध्ये जाणार आहे अर्धा इंच आत कापड. हे शोल्डरचं गळायचं रेडी आपल्याला. इथं शोल्डर 2.5 इंच हवे तर बरोबर 2.5 इंच रेडी येणार. इथं आपण राऊंड करून घ्यायचं गळा व्यवस्थित. राऊंड नेकच आहे बॅकचा पण आणि पुढचा बॅकचा चौकोन आहे, एक पंचकोनी आहे. इथं राऊंड करून घ्यायचं जे मार्क केलेलं आहे. इथं पण आपण 1 इंचवर मार्किंग केलेली आहे. इथं पण व्यवस्थित असं राऊंड करून घ्यायचं. आता इथं 2.5 इंचवर मार्किंग करून घ्यायची. आपल्याला कटोरी 30 इंचची कटोरी काढायची आहे. 2.5 इंचवर मार्किंग केल्यानंतर जे पुढचं बाजू तिथं पण आणि जे कमरेची बाजू तिथं पण 2.5 इंचवर मार्किंग करून इथं व्यवस्थित अशी लाईन काढून घ्यायची. व्यवस्थित इथं सरळ अशी लाईन मारून घ्यायची. लाईन मारल्यानंतर आपल्याला इथं साईड पीस कसा काढायचं, कटोरी किती आहे ते पण बघूया आपण. की ब्लाऊजवरचं माप घेऊन मी तुम्हाला ही आयडिया शेअर करते तुमच्यासोबत कटिंगचा. खूप सोप्या पद्धतीने इंचीवर इथे 4 इंचवर आपण असं मार्किंग करून घेतल्यानंतर कटोरीचा भाग 4 इंचवर इथं मार्किंग केल्यानंतर किती राहतं बघूया. 6.5 इंची राहते. इथं बघू शकता 6.5 इंची. आणि इथं आपण साईड पीससाठी 4 इंची सोडलेलं आहे, काय की इथं 1 ते 1.5 इंची आपलं इथं एक्स्ट्रा सोडलेलं आहे. कापड मेजरमेंट एक्स्ट्रा सोडलेलं आहे. तिथं 3.5 2.5 तयार येणार आहे. तर व्यवस्थित परफेक्ट मापीन इथं. आणि 6.5 इथं कटोरीचा भाग आहे. तिथे निम्मा भाग करूया आपण. 6.5चा 3.25 केल्यानंतर हे जे आपल्याला इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. एक्स्ट्रा घेण्यासाठी आपल्याला पेपर असं व्यवस्थित इथं सरळ करून घ्यायचं. की साईड पीस आणि हे एक्स्ट्रा कटोरीचा शेप याला हवा आहे तर ते आपण इथं मार्किंग अशी व्यवस्थित. आता हे आपण इथं 10 इंची उंची 14-15 घेतलेली आहे. 14 रेडी गळाचा आकार घेतलेला आहे. साईड पीस पण रेडी करून घेतलेला आहे. इथं साईड पीस आता इंच बॉक्स तयार करायचा आपल्याला कटोरीचा. खूप सोप्या पद्धतीने मी हे माप तुमच्यासोबत शेअर करते. 1 इंच ते एक्स्ट्रा करून घ्यायचं, काय की इथं कटोरीचा शेप व्यवस्थित येतो. 1 इंच इथं आणि 1 इंच बॉक्स तयार करून घ्यायचा. 1 इंच रुंदीला 1 इंच उंचीला असं. आणि असं क्रॉस केल्यानंतर हे ते असं जे गळ्याचा भाग आहे आपला वरची जे आपण 6.5 गळा घेतलेला आहे त्या गळ्यापासून इथं असं क्रॉस लाईन ओढून घ्यायची. क्रॉस लाईन केल्यानंतर आता इथे हे बघूया आपण किती आलेला आहे कटोरीचा भाग.
आता इथं 7.5 रेडी आलेलं आहे. 7.5चा अर्धा किती येतो, 3.5 केल्यानंतर इथे जे खाली 2.5 इंचचा बॉक्स तयार केल्यानंतर ही खालची जी पट्टी राहिलेली आहे 2.5 इंची, तिथं सरळ आपण इथं अशी मार्किंग करून घेऊया. दोघं मध्यती आहे तिथं असं व्यवस्थित जे आपण 3.5 मध्ये 3.5 वरती मार्किंग केलेली आहे. जे बॉक्स आपण इथं 1 इंची इथं 1 इंची राऊंड उंची आणि 1 इंची खालच्या बाजूने आपण इथं बॉक्स तयार केलेला आहे. तिथं बॉक्स तयार केल्यानंतर किती डिफरन्स राहतो इथं 7 इंचीचा अर्ध किती येतं, 4.5 इंची, सॉरी 4.5 इंच. तर मी 3.5 वर मार्किंग केलेली आहे. अर्धा इंची इकडे तिकडे करू शकतो. नंतर आपण कटिंग कशी करायची तो आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार की इथं आपण क्रॉस लाईन मारून घ्यायची. ह्या बाजूला पण मारलेली आहे सेम. ह्या बाजूला जे बॉक्स तयार केलेला आहे तिथं असं क्रॉस लाईन ओढून घ्यायची. आपण कटोरीचा भाग तयार करतोय, साधी कटोरी ज्याला म्हणता. आता ही इथं आपण माप व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आता आपल्याला साईड पीस तयार करायचं आहे. साईड पीस आपण गळ्याचं बघूया, गळ्यापासून किती अंतरावर ते कटोरी आहे. काहींची 4 असते, काहींची 6 असते, उंची अनुसार असते. इथे 4.5 इंचीवरती इथं असं मार्किंग करून घ्यायचं. हे 4.5 इंची आणि इथे 3 इंची जे आपले मुंडे आहे, मुंड्यापासून बरोबर 3 नाही तर 2.5 इंचीवरती असं राऊंड करून घ्यायचं. राऊंड करून असं मार्किंग करून घ्यायचं. इथं आपला साईड पीस तयार होतो. आपल्याला कटोरी हवी तशी करू शकतो आपण इथं, उंची कमी जास्त गळ्याची. हे लांब दिसते पण हे अर्धा इंची कटिंग मध्ये जाणार आहे. इथून पण खाली कटिंग मध्ये जाणार आहे. यांची कटिंग करून घेऊया. मग कसा आकार देता येतो. हे 2.5 इंची खालची पट्टी, कटोरीचा एकच बाजू तयार होते. कटोरीची प्लेनची 2 बाजू तयार होते पेपर कटिंग वरती. कारण इथे आपल्याला साईड पीसला थोडंसं 1 इंची पेपर, 1 इंची थोडंसं एक्स्ट्रा करावं लागतं. नंतर घडी केल्यानंतर साईड पीस इथं पण कट करून जिथे तिथे मार्किंग केली तिथे व्यवस्थित कट करून घ्यायचं. साईड पीस कसा काढायचा ते पण मी तुमच्यासोबत आयडिया शेअर करणार आहे. 2.5 इंची आपलं 3.5 इंची उंची अनुसार 3.5 इंच ते 4 इंच साईड पीस तयार करावं लागतं इथं पेपर कटिंग वरती. आता बघू शकता आपण हे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला आकार द्यायचा असला तर आपण इथं राऊंड, अजून खोल गळा असला तर अजून इथं राऊंड कट करून घेऊया. मेन फॅब्रिक वरती पण कट करू शकतो आपण असं राऊंड. इथं 5 नंबरची सिलाई मारल्यानंतर आता बघू शकता हे आपण कटोरीचा सेप कट करून घेतलेला आहे. आता इथं असं फोल्ड केल्यानंतर इथं जे एक्स्ट्रा आहे त्यास क्रॉस कट करून घ्यायचं. हे कट केल्यानंतर आता आपल्याला जी कटोरी आहे तिला अशी फोल्ड करून घ्यायची. अशी फोल्ड केल्यानंतर तर आपल्याला मापानुसार 1.5 इंचवर मार्किंग करून घ्यायची. 1.5 तर असं 3.5 या 3 असतं या 2.5 असतं असं इथं मार्किंग करून 2.5 इंचावर इथं आपण मार्किंग करून घेतल्यानंतर इथं आपण सिलाई मारून घ्यायची. आता पेपर कटिंग आहे तर मी इथं तुम्हाला टास्पिन लावून सगळ्यांनी आयडिया तर व्यवस्थित अशी सिलाई मारून घ्यायची. सिलाई मारल्यानंतर व्यवस्थित कटोरीचा आकार तयार टास्पिन लावून घेतली मी तुमच्यासोबत शेअर करायला. कटोरीचा भाग असा तयार होतो. इथं ठेवून बघू शकता इथं कटोरी अशी रेडी होते. ही साधी कटोरीचं माप तुमच्यासोबत शेअर केलंय. आता बघू शकता हे 2.5 इंची आणि नंतर मी इथं क्रॉस केल्यानंतर 1 इंची आपण एक्स्ट्रा घेऊया इथं. काय की सिलाईमध्ये असं क्रॉस आपण कट केलेला आहे. हे बाजू 3.5 इंची काय की हे कट होणार आहे थोडंसं असं सेप याला. आता हे पण आपण मार्क करून घ्यायचं किती 9.5 येते. पूर्ण ब्लाऊजची कटिंग मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ आवडला तर प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. इथं आपण 4 इंचवर मार्किंग करून घ्यायची कारण की आपल्याला क्रॉस काढायचा आहे. 4 इंची घेतलेलं आहे इथं. 4 इंची आपल्याला 9 इंची पाहिजे इथं. 9.5 इंच पाहिजे, सॉरी 9.5 इंची. तर मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित
सरळ. नऊ इंचवर मार्किंग केल्यानंतर आपल्या इथं 3.5 इंचवर मार्किंग करून घ्यायची. सिलाईमध्ये जाणार आहे. आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता इथं रेडी होतं तर इथं 3 घेऊया आपण, कारण की इथं पण सिलाईमध्ये जाणार आहे. इथं 2.5 इंच घेतलेली आहे, तिथं 3 घेऊया. इथं व्यवस्थित की सिलाईमध्ये अर्धा इंच कमी जास्त होते. आपण इथं एक्स्ट्राच घेऊया. कमी झालं तर परत जॉईंट नाही होत. एक्स्ट्रा घेतलं तर कट करता येतं. इथं असं राऊंड इथं क्रॉस अशी पट्टी काढून घ्यायची. हिला राऊंड शेप देऊन द्यायचा असं व्यवस्थित. क्रॉस पट्टी म्हणता खालची, जी कटरीला आपण कटरी ब्लाऊजला खालून जॉईन करतो ते. आता आपण इथे एक्स्ट्रा घेतलेली आहे का ती सिलाईमध्ये जाणार आहे. ती तशी जॉईन करून घ्यायची. बघू शकता इथं असं व्यवस्थित. हे पण कट एक्स्ट्रा असले तर कट करून घ्यायचं. आता इथं बाहीचं माप बघूया. बाहीचं माप मेजरमेंट कसं घेता हे आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथं अर्धा इंची सिलाईमध्ये जाणार आहे शोल्डर. तिथं अर्धा इंच खाली टेप घ्यायची. इथं खालच्या बाजून मार्किंग करायची. अर्धा इंच खाली शोल्डर सोडून असं मेजरमेंट घेऊन घ्यायचं. तर व्यवस्थित ते परफेक्ट आहे. 9.5 आलेला इथं. आता 9.5 आपल्याला बाही रेडी करायची आहे. 10 इंची घेऊन 9.5 पौणे 10 सव्वा 10 घेऊया. आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित. आणि ह्या बाजूला आपल्याला मुंड्याच्या राऊंड 9.5 रेडी आहे. 9.5 घ्यायची अशी. 9 पण घेतली तर ओढून सण्या लावली तर कापड ओढले जात नाही. एक्स्ट्रा असले तर कट करून घ्यायचं. हिची 9ची घेऊया, काय की आपलं माप लहान आहे. तशी मार्किंग करून घ्यायची. दंडाचं माप घेऊन सने आपण खाली किती मार्किंग सोडायची ते बघूया. 14 इंच दंड सोडूया. 7वर मार्किंग करून घ्यायची, काय की 5.5 रेडी. 11 इंची दंड आहे. आता बघू शकता. आता इथं आपण असं एकदम सोप्या पद्धतीनं मी मेजरमेंट तुमच्यासोबत शेअर करते. इंचीवरती सव्वा 10 घ्यायची आपल्याला. इथं सव्वा 10 घेतल्यानंतर असं क्रॉस धरून घ्यायचं. आधी बॉक्स तयार करून घ्यायचं व्यवस्थित. असं बॉक्स तयार केल्यानंतर 3-3.5 इंचवर असं मार्किंग करून घ्यायचं. 3.5 घेतलेलं आहे. क्रॉस सरळ आता क्रॉसवरती आपण मार्किंग करून अशी ती लाईन ओढून घ्यायची व्यवस्थित. लाईन ओढल्यानंतर लाईनचे जे निम्मा असतं तेवढं आपण तिथं फिश कट देऊया. 9 आहे तिथं 4.5 मार्किंग करून सरांनी फिश कट. फिश म्हणजे ते फ्रंटचा तर कमी भाग असतो. तिथं असं क्रॉस येत नाही. आपले असं ब्लाऊज असं लूज होत नाही, त्याला फिश कट म्हणता. क्रॉस मार्किंग केल्यानंतर इथं बघू शकता हे दंडचा आपला माप आहे. तिथं फिश कट दिलेली आहे. आता इथं आपण असं राऊंड बघू शकता. असं सोप्या पद्धतीने असं राऊंड घेऊन घ्यायचं. आणि इथून जे 4.5 इंचवर आपण निम्म मार्किंग केलेलं आहे तिथं असं व्यवस्थित राऊंड घेऊन. जर तुम्हाला जर कटिंग हवी असेल तर प्लीज कमेंट करा. हे प्रिन्स नाही सॉरी, हे आपण कटोरीचं माप काढलेलं आहे. इथं बघू शकता. इथं असं अर्धा इंचवर फिश कट इथं राऊंड दिलं तर व्यवस्थित येतं. पुढच्या बाजूला असं इथं राऊंड, पुढची बाजू आतली कटिंग असतं. इथं व्यवस्थित असं हे व्यवस्थित सिलाई मारून सणा घेतलं तर व्यवस्थित येतं. अजिबात तिथं असं लूज होत नाही ब्लाऊज. आता हे कट करून घेऊया. पेपर थोडा जाड आहे. करताना सावकाश बघू शकता व्यवस्थित इथं. आता इथं आपण राऊंड कट करून घेतलेलं आहे. जे मध्यभागी तिथं असं कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर बाहेर सरळ केल्यानंतर जे आपण फिश कटचा आकार दिलेला आहे तो व्यवस्थित असा राऊंड कट करून घ्यायचा. इथं पण व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता ही जो कटोरीचा आपण बघ ब्लाऊज कटिंग. आता इथं हे मार्किंग करून घ्यायचं. एक्स्ट्रा असं तर कट करून घ्यायचं. आणि तिथं आपण अर्धा इंच कमी असलं तर कापड सिलाई मारताना कापड असं ओढून घेतलं ते बरोबर अर्धा इंच कव्हर होतं. आता इथं अर्धा इंच मार्किंग करून बघू शकता आपलं बरोबर परफेक्ट आलेलं आहे. इथे परफेक्ट आलेलं आहे. पेपर कटिंग 9 इंच घेतलेली आहे. आता बॅकचं पण चेक करून घेऊया.
बॅकचं पण व्यवस्थित आलेलं आहे इथं कटिंग बघू शकता. आजचा आयडिया आवडला, या व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. असेच नवीन नवीन आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ब्लाऊजची उंची इथं बघूया किती आहे. ब्लाऊजची उंची इथं बघा 14 इंची आहे. आपण इथं 15 घेऊया. एक इंच एक्स्ट्रा कटिंगमध्ये जाणार आहोत. आणि गळा 2.5 इंच घेऊ. 2.25 इंचवर मार्किंग करून घ्यायची. आणि शोल्डर आपल्या इथे रेडी 2.5 इंच. तर आपण 2.25 3 इथं शोल्डर घेऊया की इथं सिलाईमध्ये जाणार आहे. पूर्ण शोल्डरचं माप इथं 5.5 इंच घेतलेलं आहे बघू शकता इथं तुम्ही. इथं मुंडा 5.5 इंच घेऊया. मुंड्याचं माप 5.5 इंच घेतलेलं आहे. 5.5 ते 6 इंच घेतलेलं आहे की अर्धा इंच सिलाईमध्ये जाणार आहे. खूप सोप्या पद्धतीने हे कटिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याची तर आपण 40 घेऊया. थोडी आपली इथं मार्जिन सोडायची आत. इथे 1 इंच असं क्रॉस मारून घ्यायचं. जे मुंड्याचं माप आहे ते राऊंड कट करायला व्यवस्थित आकार द्यायला असं व्यवस्थित इथं राऊंड करून घ्यायचं. बघू शकता इथं व्यवस्थित राऊंड करून घेतलेलं आहे. इथं रेडी गळा आहे इंच आहे इथं बघू शकता 10.5 इंच रेडी आहे. इथं 11 घेऊया की अर्धा इंच सिलाईमध्ये जाणार आहे. अकरा इंची आणि खालच्या बाजूला इथं 2.5 इंचवर मार्क करून घ्यायचं. बॉक्स व्यवस्थित तयार करून घ्यायचा. जे वरती आपण 2.25 घेतलेलं आहे आणि खाली 2.5 इंच घेतलेलं आहे असं व्यवस्थित कारण की गळा खाली असं शोल्डर खाली घसरत नाही. आपल्या इथं चौकोन नाही तर पंचकोनी पण गळा रेडी करू शकतो. तर पंचकोनीचे मी तुम्हाला इथं आकार शेप कसा देता येतो ते सोप्या पद्धतीने सांगणार. आता इथं 3.5 घ्यायचं आपल्याला. खालून जे आपण 11 घेतलेले तिथे 3.5 इंच जर असं क्रॉस मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित. इथं अजिबात त्याचं शोल्डर खाली घसरत नाही. हे 2 ब्लाऊजचे माप काढणार आहोत आपण. एक चौकोन आणि एक पंचकोन. अजिबात खाली असं शोल्डर पंचकोन असो या चौकोन असो त्याचे शोल्डर खाली घसरत नाही. बघू शकता इथं आपण इथं पंचकोनी घेतलेला आहे आणि इथे चौकोन पण घेतलेले आहे. 2 ब्लाऊज आहे तर 2 ब्लाऊजचे आपल्याला वेगळे गळे तयार करायचे. एक पंचकोन आणि एक चौकोन. हे बॅकचं माप काढलेलं आहे. मेन फॅब्रिकवर कट करून सण्याने तुमच्यासोबत तो आयडिया शेअर करणार. पंचकोनचा आकार मी कट करून सण्याने मग कसा होतो पंचकोनी आकार पेपरावर कट करून तुम्हाला तो आयडिया शेअर करते तुमच्यासोबत. खूप सोप्या पद्धतीने हे ब्लाऊज तयार होते. जे नवीन शिकणार आहे त्यांच्याकरता आयडिया हे युजफुल आहे आजचा व्हिडिओ. व्यवस्थित कटिंग अशी कट करून घ्यायची पेपर कटिंग. जर कोणाला पेपर कटिंग हवी असेल तर तुम्ही मेसेज करू शकता माझ्या यूट्यूब चॅनलवरती. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मी नक्की तुमच्यासोबत कटिंग शेअर करणार आहे. नवीन व्हिडिओ जर तुम्हाला कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ कोणत्या ब्लाऊजचे हवे ते प्लीज कमेंट करून सांगा. मी तसेच तुमच्यासाठी व्हिडिओ नवीन सोप्या पद्धतीने इंचीवर कशी ब्लाऊजची कटिंग करतो ते आयडिया शेअर करणार आहे. इथं व्यवस्थित मागच्या बाजूला आपण जे टक्स घेतो तो आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करते. बघा इथं आपण किती घेतलेले इथं 4 इंचवर असं मार्क करून घ्यायचं. 4 इंचवर मार्क केल्यानंतर वरती 4.5 इंचवर इथं मार्क करून घ्यायचं. जवळ घेतलं एकदम जवळ घेतलं तर ते असं इथं जवळच येतं. इथं अशी मार्किंग करून घ्यायची. परत असं क्रॉस अर्धा इंच इथं मार्किंग करून घ्यायची. सेम खालच्या बाजूला पण असं माप घेऊन सगळ्यांनी मार्किंग करून घ्यायची खालची बाजू. तर बघू शकता गळा असा रेडी झालेला आहे आपला पंचकोन. घातल्यानंतर हे आपण इथं टक्स घेतल्यानंतर ते असं व्यवस्थित खाली फोल्ड होते. बघू शकता मी तुम्हाला इथं डेमो करून दाखवते. इथं आपण असं टक्स मारल्यानंतर 4.5 इंच टक मारल्यानंतर ह्या गळा असा व्यवस्थित इथं क्रॉस बघू शकता. इथं क्रॉस दिलेला आहे. ह्या गळा आपण इथं टक्स मारल्यानंतर असा सरळ व्यवस्थित येतो. घातल्यानंतर इकडं पेपर असा गोळा होतोय.
बघू शकता इथं असं व्यवस्थित आकार येतो पंचकोनीचा. हे टक्स मारल्यानंतर व्यवस्थित, आणि जवळ घेतलं तर इथले ते टक्स घेतलं तर इथं टक्स घेऊन ही फिनिशिंग खराब होते गळ्याची, व्यवस्थित नाही आहेत आकार. तर थोडंसं 4 इंचीवर ते घेऊन, इथं 4 इंचीवर घेऊन आपण इथं मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित. मध्यभागी मार्किंग करून इथं 4 इंचीवर, इथं 4 इंचीवर मार्किंग केल्यानंतर 4.5 इंचचे टक्स घ्यायचं. तर व्यवस्थित हा गळा व्यवस्थित बसतो, अजिबात खाली शोल्डर घसरत नाही. इथं माप आपण 30 इंचीचं कंबर आहे, तिचं माप काढलेलं आहे. आणि 33ची इथं आहे छातीचा भाग, तो काढलेला आहे माप आपण इथं 30 आणि 33चं. पेपर कटिंग बॅगची तुमच्यासोबत शेअर. साधे टक्स ब्लाऊज, पॅडेड ब्लाऊजची पॅडेड वगैरे कसे लावायचे, ज्यांना पॅड हवा आहे, ज्याला नाही हवा आहे, जे आपण वेअर करताना पण लावू शकतो, तसा मी आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.